नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। कोल्हापुरातील कागल मतदारसंघ हा राज्यभरातील एक महत्त्वाचा आणि निवडणुकीच्या काळात चर्चेत असणारा मतदारसंघ असतो। कागल या मतदारसंघातून 1998च्या निवडणुकीत संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांचा पराभव केला होता। मात्र त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये तब्बल 5 वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांना पराभूत केलं। त्याला अनेक कारणं असतील, मात्र दरम्यान पक्षापेक्षा गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात असलेला हा कागल मतदारसंघातील शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि समरजित सिंह घाटगे यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, हे देखील आपण बघितलं। समरजित सिंह घाटगे यांनी पक्ष सोडू नये, शरद पवारांची तुतारी हाती घेऊ नये यासाठी फडणवीसांनी त्यांना समजावून सांगितलं, तरी देखील समरजित सिंह घाटगे यांनी फडणवीसांचं ऐकलं नाही आणि त्याचा राग अजूनही फडणवीसांच्या मनात आहे, अशी देखील चर्चा आहे। समरजित सिंह घाटगे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात यावेळी निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। याआधी भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले समरजित सिंह विधानसभेमधील पराभवानंतर पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी संजय घाटगे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे। भाजपने समरजित घाटगेंना डावलून संजय घाटगेंना आपल्यासोबत घेतलंय आणि त्यामुळे फडणवीसांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडणाऱ्या समरजित सिंह घाटगेंना धडा शिकवल्याची देखील चर्चा सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार संजय घाटगे हे भाजपमध्ये आता प्रवेश करतायत। घाटगे यांचा भाजपमधील हा प्रवेश कागलमधील राजकीय समीकरण बदलवणारा ठरेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते। शिवाय विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गळती लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कोल्हापुरात हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि वाया ठाकरेंची शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे। तो आता भाजपमध्ये संपणार का, भाजपमध्ये आता ते स्थिरावणार का, असाही प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर येत्या काळामध्ये मिळेलच। तर संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे आता कोल्हापुरातील कागल हा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचं राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार का, याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। मात्र कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी ऐन निवडणुकीच्या काळात जी समरजित सिंह घाटगे यांनी भाजपची साथ सोडली, शरद पवारांची तुतारी हातात घेतली, त्याचा कुठेतरी राग देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होता। त्याचा बदला तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलायच। सोबतच येत्या काळामध्ये भाजपला मजबूत करणारा नेता, अनुभवी नेता, ज्यांनी एकेकाळी हसन मुश्रीफ यांचा देखील पराभव केलेला आहे, त्या नेत्याला आता देवेंद्र फडणवीस ताकद देत आहे। आणि या नेत्याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश म्हणजे संजय घाटगेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश म्हणजे समरजित सिंह घाटगे यांचे परतीचे दोर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी आता कापले, असं म्हणायला देखील हरकत नाही। कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आता राजकीय चित्र बदलणार का, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।